काय काय करायचंय? वाजवणार आहे आणि तू नाचणार आहे आज ना? आज तरी नाचशील ना एकदम व्यवस्थित? 10 का 4 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 पीक पीक. ते एकदा ना दिव्याला ऑर्डर होते का ते ज्यूसचा कप असतो ना तो पण डिक्की मध्ये चोरून आणले त्यामध्ये घरी जाऊन काय? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठमोळ्या स्वप्नील कदम ड्रमर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला नेक्स्ट टाईम आपल्याला कॉल आहे, पण वरातीचा एक कॉल होता तर ब्लॉग नाही केला. त्यानंतर आपला डायरेक्ट हळदीचा कॉल आहे आजचा. तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की आपल्या बँजो पार्टीत, आणि तुम्ही माझ्या ब्लॉगिंगमध्ये पण बघितलं असेल, सक्रे आपला जो आपण त्याला सक्रे बोलतो, सक्रे जो ड्रमर बरोबर ना पत्या, असंच ड्रमर आपल्या बँजो पार्टीत गणपतीला वगैरे जो स्नेअर ड्रम वगैरे वाजवायचा. सो आज त्याच्या बहिणीची हळद आहे आणि आज जायचं आपल्याला तिकडेच वाजवायला. आणि ॲक्च्युली मी हाय बघा साईडवरनं आता जॉबवरनं निघालो बघा, हा बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतंय. सो मी इकडे डायरेक्ट सगळी पोरं गेली आहेत, फक्त प्रथमेश माझ्या जोडीला थांबलेला होता. सो आम्ही पण निघतोय, सेटअप वगैरे लागलेला आहे तिकडे. तर बघू कोण आहे तिकडे वाजवायला वगैरे, कसं काय करायचं ते आजची अरेंजमेंट काय ते तिकडे गेल्यावर समजेल. तर अशीच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवरती पोहोचलो. निघालेलो जायला एवढ्यात प्रशांतचा फोन आला आहे की ॲक्च्युली स्नेअर ड्रम मी बाईक 4 व्हीलरमध्ये विसरलेलो होतो. त्या दिवशी शोला गेलो तेव्हा नेलेला होता. बघा स्टँड इकडे आहे आणि पत्ता काढतो या साईडला, इकडे स्नेअर ड्रम काढतोय. आणि आमचं ऑफिस आता बंद होतं आहे क्या बघा, ऑफिस बंद करतात आमचे स्वप्नील सर. स्वप्नील सर ऑफिस बंद करतात आमचे. हे बघा इकडे. तर आपण डायरेक्ट आता सेटअप घेऊन येते, 2 गोष्टी येतं घेऊन जाऊ आपण. सक्रेच्या इथे सक्रे म्हणजे असा माझा खास मित्र आहे एकदम जवळचा. हा बघा स्नेअर ड्रम माझ्याकडेच होता इथे गाडी. चल थांबेल करून दे गाडी पहिलं. हा स्वप्नील दादाला काय बघा काम करतोय का बघा, माझं काम तो करतो. हा बघा किती मेहनत करतोय किती. स्टँड विसरून गेलेला प्रश्न. आणि हा मागे ड्रमर आमचा. अशी ना घाई धांदल येते ना शोला ऑर्डरला जायला माझ्या जॉबच्या हिशोबात, तर पूर्ण धावपळ मस्ती. चला जाऊ. धवलरीन ताई गाणी बोलते बघा, आवाज येतोय तुम्हाला ऐकायला. धवलरीन ताई गाणी बोलते. नवरा पॉपू या गल्लीत ना बाहेर दिल्लीत जाणार. सक्रांच्या घरी सक्रण तुमच्या सक्रे राहता आमचं. इकडे हळदी फंक्शन चालू आहे असं इकडे. इकडे सेटअप लावलं आपण, तिकडे जाऊ काय प्रकार आहे. हा ना नावाचा केक सांगितलंय. हा कुठे इथे खलेंगाबाद या स्टेबल लेवल बॅनर नाही आपला, तो दुसरा बॅनरचा प्रेम सगट. अरे काय हे थंडीमध्ये एवढं गरम होते तर तू एवढं गरमीचं घालून आलंय. हे पूर्ण जाड घालून आलं. तुला काय व्हिडिओ पाहिजे? लांब जातोय, व्हिडिओ पाहिजे? लांब नाही घ्यायचे बघ. माझ्याकडे आहे पाहिजे का? 500 लागतील. स्वप्नील नाचनकर द डीजे ऑपरेटर. कसा पुढे चालला? इथे झालोय. कोरोना तुला एकट्याला झाला? पुढे आले झालं ना. अरे मित्रा कसं आहे, लक्ष असून दे. हो नाही जर दादा तिथे स्नेअर ड्रम लाव ना. यश आणला मी आता आणला. बघ तिथे आहे, तिथे ठेवलंय बघ ना. इथे बघ टिंबालीच्या पुढे आहे बघ. बघा आमचा सक्रे द ड्रमर. काय मित्रा कसं आहेस? बरं आहेस ना? मग काय कसं काय आज कसं करायचंय? काय काय करायचंय? वाजवणार आहे आणि तू नाचणार आहे आज ना? आज तरी नाचशील ना एकदम व्यवस्थित? बघू आज कसं नाच समजेल आपल्या ब्लॉग मध्ये. मी कशाबद्दल मी वाजवणार, मी नाचणार थोडी. मी नाही नाचणार, तू नाचायचं. चल वाजवतो नंतर बोलू. चला अरे भाई चला ना.
ब्रेक घेतलेला होता आपण या साईडला इकडे. काय लॉक झालं परत तिकडे. लॉक झाला तर पत्ते ती व्हिडिओ कॉल करतोय मला. काय वाजवतेस वाजव. तुला जे आलाय बघा आज उशीर आलाय. इकडे आमच्या एका माणसाचा उद्या बर्थडे आहे. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे बाबा. ते सांगितलेले नियम अटी सगळ्या लक्षात ठेव उद्याच्या. समजलं ना? नक्की ना? सांगितलेलं 3 अटी. आपल्या 3 अटी काय आहेत सांग? आठवत नाही. ए परी उद्याच्या अटी त्याला उद्याच्या अटी आठवत नाहीत सांगतो तो. 3 अटी आठवत नाहीत त्याला. 3 अटी त्याला आठवत नाहीयेत. आठवणे साहेब फोटा पाठी पाठी. हा एक आमच्या नवरीचा एक दुसरा भाऊ. याचं काय तुमचा भाई मला वॅक्स लावायला काय केलंय हे बघू इकडे बघ. अरे थांब ना अरे हर्ष इकडे बघ. अरे हर्ष काय केलंय हे? हर्ष काय केलंय? त्याला घ्या रे. वाजवायचंय परत. चला वाजवायला घेऊ. आता मी ताशा वाजवतो. मला रोटो वाजवतो. आता फुलाची आलाय आपण ताशा वाजवतो. आणि तू काय स्नेहड्रम वाजवतो बरोबर. वाजव. कसं वाजवशील? 10 का 4 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 शिकला प्रगती झाली. चला वाजव. बॅकअप सेटअप घेऊन चालले सगळं झालंय. चला निघू आपण पण इकडनं इकडे चला पत्या. कसं वाजलं? कसं मजा आली वाजवायला? कसा वाजवायला? आमचा आजचा झांज नवीन मेंबर होता आमचा झांज प्लेअर. आज झांज वाजवत होता. घरी घेऊन जा. कपिश घरी घेऊन चाललं का गाडीत? अरे हा बँजोवाला असा कसा आमचा? घरी घेऊन चालला?
कसं व्हायचं याचं? असं घरी येऊन चालला तो घरी जाऊन कशात पितो माहितीये हा. का? ते एकदा ना दिव्याला ऑर्डर होती का? ते ज्यूसचा कप असतो ना तो पण डिक्की मध्ये चोरून आणले त्यामध्ये घरी जाऊन. काय अनिल हे काय अनिल काय ऐकतो आम्ही? आमची आजची नवरी बघा, कुणालची बहीण काँग्रेस कोण आहे बघू? अच्छा युट्यूब रश्मिका ते बघ चल येतो चल नाही चला चला सेटअप घेऊन जाऊ आपण. विचारायची दुसरा राऊंड मारलाय मगाशी टिंबली नेती आता हे नेतोय थकलाय बिचारा. आणि मी सिम्बॉल घेऊन चाललोय सिम्बॉल घेऊन. आणि आपला शो संपलेला आहे. आपल्या सक्रेच्या बहिणीची हळद होती आज. लग्नाला जायचं नाही आहे आम्ही बाहेर आहे म्हणजे कामावरती पण आहे आणि दुसऱ्या गोष्टी आहेत अजून. सध्या मी खेडला एक नवीन अकॅडमी ओपन केली आहे. मला परवा तिकडे ओपनिंगला जायचं. तू येणार आहेस का अमित? खेडच्या अकॅडमीला येशील का? कुठल्या SK म्युझिक अकॅडमी आहे खेडला. खेड पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आहे परफेक्ट. येशील का? तर आपण तिकडे जायचं आपल्याला त्यामुळे नाही जमणार आहे. सेटअप वगैरे मस्त सिम्बॉल घेऊन आलो एवढी. आता काय रे जेवायला जाणार होता ना? भूक लागली होती ना? कुठे चालला अमित? काय आलं आंब्या? काय आलं? घरी चाललं जेवायला? का? विचार अरे आहे. झालं खटकले काहीतरी. ए आंब्या तर मग जेवण या किती परत? मित्रांनो ठीक आहे बाळा ठीक आहे. बाई रुसली. आमचा सध्याचा मालक असा का रुसलेला असतो बिचारा. काय झालंय का तुझं? आहे काय बँजो पार्टी मधला हा तो जास्ती बोलत असतो आपल्यासोबत. कोण पत्या? नाही एक आहे मला काय संबंध? मी कधी कोणला असं बोलत होता. आज पत्या वन साइड वाजवत होता आपला ताशा. मी जेव्हा वाजवतो ना तेव्हा हा स्वतःहून सांगायचं मला मी वाजवतो कत्री. भावाला कोणतरी बोलला जाऊ दे. भावाला वाजवायचं सोडून दे. माझं बाबूल आहे एक जण माझं सोनूल ओली ओली गुजी गुजी. व्हिडिओ मध्ये नसतं सांगायचं मी सांगायचं. हा. हा म्हणजे वाजवतं नसतं का असं? हे बघितलं नाहीतर- चला चला ना झालं सगळं. आमचे कलाकार पुढे जातात त्यांना जाऊन द्या. भावाने साईडवर काय घेतली? काय काय कलाकार पुढे जातात त्या नाही नाही आमचे कलाकार राहतात पुढे जातात जाऊन देत नाही. पाय खेचतात त्यांच्या खाली. तर चला मी अरे घोड कुठे घोड हा? घोड काय नाही पण बंद करू जाऊ. मग चला आता आपण हा ब्लॉग इथे एंड करू कारण की भूक लागली पोरांना. आता आम्ही चाललो सगळे लिमिटेड अनलिमिटेड जेवायला. मला कसं शिकवलं अनलिमिटेड बुफे. हाय गाईज आता आम्ही चाललो जेवायला. हे गाईज तुम्ही guys, बघू तुम्ही शकता आमच्या आम्हाला. तसं नाही. हे काय तुम्ही बघू शकता. आता आम्ही जेवायला चाललो. हे गाईज हे काय आम्ही चाललो जेवायला अनलिमिटेड बुफे. हे guys, मी आत्ताच आंघोळ केली. आंघोळ नाही केलेली आहे. नाही केलेली आहे. नाही. नऱ्या बाईला नऱ्या बाई का नऱ्या बाई बघा इकडे नऱ्या बाई. नऱ्या 500 बाई. रुपयाची बुट आहेत. आधी 800 रुपयाची सांगतो. अरे भाई तुमची थार येणार होती फक्त थोडं- अरे हा हा 2 दिवस बाकी आहेत 2 दिवस. थार नाही, थार. मोबाईल आहे आणि वॉच आणि सध्या भाऊनी 550चे बुट घेतले. म्हणजे सोल निघलाय भाऊला बनवून लावला. सोल निघले नाही बा, original boot आहेत. ओरिजिनल Original. बॉम्बेला 300 आले. Original भाऊ काय येणार आहे यार. भाऊची थार येणार ते आमच्या साईडच्यात मध्ये चिंतामणी डेव्हलपर बघा इथे हा तो गेट आहे. लागणार हा. हा तो गेट आहे तिथे थार लागणार आतमध्ये. हे मग सांगायला लागेल गेटचा दरवाजा ओपन ठेवतो. ऑटोमॅटिक अजून 3 कॅमेरे एक्स्ट्रा. चला बाय बाय गुड नाईट. आणि आता चाललो चायनीज खायला बाहेर. हा झोपणार नाही. कोण चायनीज खाणार? आता आपण एक घुट मारणार. तर आजचा ब्लॉग आपला असा होता. तुम्ही बघितला असेल आपल्या सक्रेच्या बहिणीची हळद वाजवून झाला. शो पॅकअप झाला आणि आपल्याला इकडे आपला एक मित्र भेटलाय आणि एक हिरो भेटलाय. हिरा भेटलाय. हिरा बघ आमचा हिरा छोटा हिरा छोटा डायमंड. काय बोलतो? झोप आली का आलं? आणि हा बघा आमचा मित्र बालपणाचा माझा मित्र हा गोंडस बाळा माझा. रिटायरमेंट चेतन संजय मात्रे. काय बाबा राहुल छकडेवाला झाला परत तुझ्या बरोबर शोला विला येतात तू सांगत सगळ्यांना. मग तो पण यायचं ना भाऊ. त्याला तो ड्रायव्हर नाही रे अजून. तो ड्रायव्हर बनल्यावरती त्याला नाव बैल घेणार. मला की तो नाही ड्रायव्हर बनल्यावर तुला माहिती आहे ना मी तू ड्रायव्हर बनल्यावर तुझं नाव घेणार की नाही. आता त्या दिवशी रावला ड्रायव्हर होता तसं तुम्ही बोलले ना. शकडेवाला काय नाव घेतलं शकडेवाला होतो का कोण? सगळ्या जोडीला असतो तो असतो ना. एकदा ना मी शकडेवाल्याचे व्हिडिओ करणार आहे पण आपल्या चॅनलला नाही जमत ते.
तर आपण काय करू माहिती आहे का, आपला नेक्स्ट टाइम कधी बैल वगैरे जिंकला ना, शाहीर बैल वगैरे, तर आपण थोडंसं वाजवायचं वगैरे काहीतरी तुम्ही प्लॅनिंग करा, मग तो आपला एक ब्लॉग बनवू. ओके, म्हणजे मोठी शर्यत जेव्हा जिंकेल ना अशी चांगली, तुम्हाला सगळ्या गोष्टी परवडणार एकदम व्यवस्थित, मग तेव्हा आपण तसं जोरात करू एकदम थाटामाटात. चालेल ना? तुला काय लागेल? काय नाही ना? हे डोळे का, डोळे मिस बसू तर कसे? तेव्हा चायना चायना आयटम, चायना आयटम. बाय बाय, हात मिळव. पीक पीक. अरे आकाश, हां तर आजचा होता आपला असा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच आपला व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मी जाहीर करतो, मी रजा घेतो तुमची. भेटतो येणाऱ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि पुढचा आपल्याला व्लॉग अजून तरी माहीत नाही. हा 30 एक ऑर्डर आहे, पण साधारणतः मी नाही त्या व्लॉगला, म्हणजे तो आपला 30 व्लॉग नाही होणार, कारण की मी चाललो आहे बोलू ना तुम्हाला, खेडला एक नवीन ऑफिसची ओपनिंग आहे, SK म्युझिक अकॅडमी खोलली तिकडे चाललो आहे. सो रजा घेतो मी तुमची. भेटतो येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉग म्हणजे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट, बाय.